आज आपण इथे खीर बनवणार आहेत। त्यासाठी कढई तापवायला ठेवलेली होती। कढई तापल्यानंतर 1 चमचा एवढा मी तूप टाकलेलं आहे। तूप अगदी कळकळीत गरम झाल्यानंतर त्याच्यात काजू आणि बदामाचे उभे असे काप करून घेतलेले ते याच्यात टाकलेले। नंतर ते लालसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घेतले। नंतर याच्यातच आपण बारीक शेवया टाकणार आहेत। ह्या आपण अर्धी वाटी घेतलेल्या आहेत। या शेवया आपण तुपात लालसर होईपर्यंत परतून घेणार आहेत। शेवया परतल्यानंतर याच्यात आपण अर्धा लिटर एवढं दूध टाकणार आहेत। दुधाला उकळी आल्यानंतर याच्यात आपण 2 खजूर घेतलेले आहेत, ते लांब असे कट करून घेतलेले आहेत। नंतर अर्धी वाटी एवढं साखर घेतलेली आहे। हे सर्व एकत्र करून घ्यायचं। नंतर आपण याच्यात मनुके टाकलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। नंतर हे व्यवस्थित ढवळून मंद आचेवर खीर अगदी घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। खीर शिजल्यानंतर आपण याच्यात वेलची टाकणार आहेत। वेलची अगदी जाड बारीक अशी कुटून घेतलेली आहे आणि खीर मस्त अशी गरमागरम सर्व करायला घेतलेली आहे। खीर खूप टेस्टी बनते। तूप आणि दूध असल्यामुळे खीरीला खूप छान स्वाद येतो। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका।